जय महाराष्ट्र. सर्वांना माझा मानाचा जय महाराष्ट्र. आज या ठिकाणी आपल्या महाराष्ट्र राज्यामध्ये निवडणुका ज्या ज्या जवळ येत आहेत त्या अनुषंगानं विविध जाती धर्मांची रिझर्वेशन संदर्भातली, आपल्या अधिकारासंदर्भातली, हक्कासंदर्भातली या ठिकाणी मोर्चे, आंदोलनं आणि उपोषणं या ठिकाणी चालू आहे. मी लिंगायत समाजाचा आहे, ओबीसीमध्ये मी आहे. आपण आजपर्यंत पाहिलेलं आहे की आत्तापर्यंत माननीय श्री मनोज जरांगे पाटील साहेब यांच्या आंदोलनाला मी नेहमी पाठिंबा दिलेला आहे. कारण छत्रपती शिवरायच माझ्या काळजामध्ये, छातीवरती काळजामध्ये माझ्या आशीर्वाद देत आहे. मित्रांनो, या ठिकाणी माननीय जरांगे पाटील यांचं आज 6वा दिवस उपोषणाचा आहे. त्याचप्रमाणे वडीगोद्री या ठिकाणी ससाने आणि हाके साहेब या दोघांचंही उपोषण ओबीसी करता चालू आहे. आणि त्या अनुषंगानं माननीय जरांगे पाटील साहेब यांची प्रकृती खालावत चाललेली आपण पाहतोय. त्यांचं कितीतरी वेळा उपोषण झालेलं आहे. ते मेडिकल ट्रीटमेंट घ्यायला नाकारत होते. शासनानं बोलल्यानंतर परवा सलाईन वगैरे घेतल्याचं आपण पाहिलं आहे. तर या ठिकाणी आमचं असं म्हणणं आहे की मराठा बांधवाच्या अनेक दिवसापासूनच्या प्रलंबित ज्या मागण्या आहेत या मागण्या तात्काळ मान्य झाल्या पाहिजे. त्यांनी जे आरक्षण मागितलेलं आहे की आम्हाला ओबीसीमधूनच आरक्षण मिळालं पाहिजे. या ठिकाणी हैदराबाद गॅजेट असेल, सातारा असेल, मुंबई असेल, या ठिकाणी याचा अभ्यास किती दिवस तुम्ही करणार, हे कधी लागू करणार, आणि त्या दृष्टिकोनातनं भावनांची खेळ या ठिकाणी निवडणुकीच्या दरम्यान केला जातो. विविध कमिट्या शासनामार्फत नेमल्या जातात. कालच विशाल पाटील साहेबांचं मी ह्याचं वाचलेलं आहे, सगळं त्यांचं ट्रीटमेंट ही अभ्यास केलेला त्यांनी या समाजाबद्दलचा. तर आपण पूर्वी पाहिलेलं आपल्याला प्रत्येक गावामध्ये मराठा समाजच नेतृत्व करतो असं दिसलेलं आहे. बाकी इतर समाजाला बरोबर घेऊन त्यांनी या ठिकाणी राज्य केलेलं आहे. छत्रपती शिवरायाच्या या स्वराज्यामध्ये शाहू महाराजांनी सुद्धा आरक्षण यावेळेला ज्यावेळेला दिलं. यांनी काय म्हणतात कर्तृत्वाची भूमिका किंवा पालकत्वाची भूमिका नेहमी या समाजाने बजावलेली आहे. परंतु आज दिवसेंदिवस काय म्हणतात बाकी इतर मराठा बांधव जे गरीब आहेत त्यांची परिस्थिती ही दिवसेंदिवस बिघडत चाललेली आहे. कारण वडील आणि आई, माझे 2 काय चुलते आणि वडील होते, त्यानंतर त्यांना 2-2, 4-4 लेकरं झाली, त्यानंतर झाली. आज 1 एकर, 1.5 एकर, अर्धा एकर सुद्धा राहिलेलं नाही. मुलाच्या शिक्षणाचा प्रश्न आहे. 1-1, 2-2 मार्कावरून आपल्याला ॲडमिशन मिळत नाही. आणि त्यामुळे या ठिकाणी मनोज जरांगे पाटील साहेब याच्या आंदोलनासाठी आपण पाहिलेलं आहे की आम्ही कारखान्याचं नावसुद्धा बदललं. आम्ही आंबेडकर साहेबांनी जी ओबीसी बचावची ही काढली होती रथयात्रा, त्याला विरोध करून आम्ही वंचितमधून राजीनामा दिला. त्याचप्रमाणे इथनं दसऱ्याला मेळाव्याला सुद्धा आम्ही शिवसेनेच्या गेलो नाही. कारण मराठा बांधवाचा प्रश्न, आरक्षणचा प्रश्न या ठिकाणी सुटला पाहिजे. आज या ठिकाणी आपल्याला बोलवण्याचं कारण असं आहे की उद्याला सोमवारी आम्ही या ठिकाणी मराठा बांधवाच्या आरक्षणाचा प्रश्न सुटला पाहिजे म्हणून तहसील कार्यालयावर, पोस्ट ऑफिस चौकापासून या ठिकाणी मोर्चा, सकल समाजाचा, सकल पक्षाचा पक्षविरहित या ठिकाणी मोर्चा ठेवलेला आहे. आणि त्या मोर्चा 11 वाजता पोस्ट ऑफिस चौकातनं सुरुवात होईल. आम्हाला पोलीस खात्याचे फोन आहेत आणि ते परवानगी संदर्भातलं काय होतं आहे ते चाललेलं आहे. परंतु उद्याला आम्ही या ठिकाणी जरांगे पाटील साहेब यांच्या आणि इतर आंदोलन काय असतील त्या बाबतीमध्ये मोर्चाचं नियोजन केलेलं आहे. दुसरं वास्तविक खरी पत्रकार परिषद यासाठी आहे की जे गप घुम्याचं, गप गिळून मूग गिळतात, गप बसून मूग गिळतात, असे काही नेते मंडळी या ठिकाणी या महाराष्ट्रामध्ये बरेच आहेत. दोन्ही समाजाला नुसतं गोंधळत राहायचं आणि तो बी माझा हा बी माझा अशी परिस्थिती करत राहायचं. या ठिकाणी कुठंतरी आवाज त्यांनी उठला पाहिजे. आपण पाहिलेलं आहे लोकसभेला या ठिकाणी ज्या वेळेला जरांगे पाटलांचं आंदोलन चाललं होतं, जरांगे पाटलांनी सांगितलं कुणाला काय करा, काय करायचं ते करा. परंतु त्यांच्या मतावरती, मराठ्यांच्या मतावरती 32 खासदार या ठिकाणी निवडून मराठा समाजात सुद्धा आले, इतर हे जे आले. आणि असे खासदार निवडून आल्यानंतर आपण जवळच कोणाचं नाव मी घेणार नाही, परंतु आपण पाहिलेलं आहे की त्यांनी
पुन्हा मराठा बांधवाची त्या ठिकाणी भूमिका किंवा त्यांचा पाठिंबा देण्याची, त्यांना सपोर्ट करण्याची भूमिका घेतली नाही आणि निवडून आल्यानंतर या ठिकाणी शब्द असे वापरले की त्या ठिकाणी कोटा वाढवावा लागेल, सेंट्रल गव्हर्नमेंटने कायदा करावा लागेल म्हणून काही खासदाराच्या प्रतिमेला जोडे मारो आंदोलन आपल्या शेजारीच कुठंतरी झाल्याचं मी त्यावेळेला पाहिलेलं आहे. म्हणजे एकदा बाण निघून गेल्यानंतर तुम्ही काय करणार? तुम्ही पुन्हा आता 4.5 वर्ष त्या खासदाराला विचारू शकत नाही. त्यामुळं या ठिकाणी आत्ता जी निवडणूक येते आहे ती निवडणुकीमध्ये आमदारकीचं इलेक्शन येतं आहे, विधानसभेचं निवडणूक येतं आहे आणि इतर या ठिकाणी काय बाकीच्याला आत्ता आपण पाहिलं आहे. आपले या ठिकाणचे आमदार श्री राजेंद्र राऊत साहेब यांनी या ठिकाणी ओबीसी मधनं मराठा आरक्षण द्यावं यासाठी 1 दिवसाचं काय म्हणतात त्याला अधिवेशन भरवावं ही मागणी त्यांनी केली होती. ही मागणी केल्यानंतर बाकी 287 आमदार काय म्हणतात, मंत्री संत्री सीएम काय म्हणतात, त्या प्रत्येकाची भूमिका या ठिकाणी इलेक्शन म्हणजे तुम्ही मतदान देण्यापूर्वी तुमची फसवणूक होण्यापूर्वी या ठिकाणी त्यांनी सांगितली पाहिजे. आज जरंगे पाटील साहेब असतील, राऊत साहेब असतील, या दोघांचा वाद हा त्यांच्या काय म्हणतात मराठा बांधवांचा वाद आहे म्हणून आम्ही त्यात पडलो नाही, आम्ही त्याबद्दल बोलणारही नाही. परंतु या ठिकाणी जी भूमिका एक आमदार म्हणून त्यांनी आवाज उठवला, त्यांची बाजू घेत नाही, त्यांचं मनगट मला धरायचं आहे, मी उमेदवार त्यांच्या पुढे समोर आमदार केला असणार आहे, हा विषय वेगळा आहे. पण जे काम चांगलं केलेलं आहे, चांगलं म्हणण्यापेक्षा त्याला वाचा फोडण्याचं काम ज्यांनी केलं ते वाचा फोडण्याचं काम बार्शीच्या सुपुत्रांनी या ठिकाणी केलेलं आहे. आणि त्याच दृष्टिकोनातनं मग बार्शीमध्ये इतर नेते नाही आहेत का? बार्शीमध्ये इतर पक्ष नाहीत का? बार्शीमध्ये इतर आमदारकीला उभा राहणार कोणी नाही आहे का? त्यांच्या तोंडाला काय झालेलं आहे? त्यांना काही बोलता येत नाही आहे का? त्यांना काय भूमिका मांडता येत नाही का? का मांडत नाहीत? म्हणून या ठिकाणी हा सूर्य आणि हा जयद्रथ या नात्यानं या मी एक समजा उमेदवार असणारच आहे, तो